नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये झालेल्या दुर्घटनेसंदर्भातली। मोशीमध्ये ढिगाऱ्याखालून आणखी एकाला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले। ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या अक्षय सावंत याच्यावरती आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दुर्घटनेला 72 तास उलटलेत, बचावकार्य अजूनही सुरूच आहे। मोशी दुर्घटनास्थळी नातेवाईकांचा गोंधळ पाहायला मिळतोय। ढिगाऱ्याखाली अद्यापही काही जण अडकल्याची माहिती आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये तिथली काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात। माझे सहकारी अविनाश पर्वत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अविनाश, आपण बघतोय की एकाला आता बाहेर काढण्यामध्ये सुखरूप यश आलेलं आहे, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। काय घडतंय सध्या मोशीमध्ये? आणखी किती जण अजून त्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे? अजून साधारण 6 ते 7 जण जे आहेत त्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती अजून व्यक्त होत आहे। एकाला काही वेळापूर्वीच काढलेला आहे, त्याचा रुग्णालयात नेण्यात आलेला आहे। आता त्याची तब्येत काय कशी आहे रुग्णालयाकडून आपल्याला समोर आलेलं नसलं तरी एकाला या ढिगाऱ्यापासून साधारण 72 तासानंतर जे आहे बाहेर काढण्यात आलेलं आहे। जे 8 ते 9 जण आतमध्ये अडकल्याची भीती होती, त्यानंतर जे आहे आतमध्ये प्रवेश करणं हे धोकादायक असल्यामुळे जे आहे वरचा पहिला मजला त्याचबरोबर त्याच्या खालचा मजला तोडून जे आहे कर्मचारी आतमध्ये गेलेले आहेत, एनडीआरएफचे जवान आतमध्ये गेलेले आहेत आणि आता त्यापैकी एकाला जे आहे आता काही वेळापूर्वी बाहेर काढून जे आहे ते रुग्णालयात दाखल रुग्णालयाकडे नेलेलं आहे। आता यापैकी राहिलेले 6 ते 7 जणांना देखील लवकरच बाहेर काढतील अशी आशा अपेक्षा आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नातेवाईक या ठिकाणी जमलेले होते। खरं तर 72 तासापासून आपला माणूस घरी आलेला नाही, त्याला पाहिलेलं नाही, त्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांकडे आहे त्या परिस्थितीमध्ये आम्हाला आमचा माणूस द्या, लवकरात लवकर आम्हाला आमचा माणूस द्या अशी मागणी केली होती। काही वेळ गोंधळ देखील इथं झाल्याचं आपण पाहिलं होतं, परंतु आता जे आहे हळूहळू जे आहे आतमध्ये जे आहे ते जवान आतमध्ये शिरलेले आहे आणि त्यामुळे आता लवकरात लवकर पुढच्या अवघ्या काही 1 ते 1.5 तासामध्ये सर्व जे 7 ते 8 जण अडकले होते त्यांना बाहेर काढतील अशी अपेक्षा आहे। नक्कीच अविनाश, तुम्ही सोबत राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुमच्याकडून घ्यायचे आहेत। दरम्यान मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेमध्ये मोठा खुलासा सुद्धा झालाय। केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला होता, मग वरचे 2 मजले उभे राहिलेच कसे असा सवाल आता उपस्थित होतोय। अजून सुद्धा 8 कामगार अडकल्याची माहिती आहे, तर एकाचा मृत्यू झालाय। आणि या संदर्भामध्ये मी पुन्हा एकदा जाणार आहे माझे सहकारी अविनाश पर्वत यांच्याकडे। अविनाश, आपण बघतोय की खालच्याच मजल्यांना परमिशन होती जेव्हा ही इमारत उभारायची होती, तेव्हा वरचे 2 मजले कसे काय उभारले गेले असा सवाल आता या दुर्घटनेनंतर उपस्थित होतोय। बिल्डरवरती कारवाई होणार आहे का, काय माहिती आहे? नक्कीच ज्यावेळेस ही दुर्घटना झाली त्यावेळेस पत्रकारांनी आयुक्तांना देखील विचारलं होतं की ही जी इमारत आहे ही इलिगल आहे की लीगल आहे, तर आयुक्तांनी ही लीगल इमारत आहे हे सर्व आणि परमिशन घेऊनच बांधण्यात आली होती असं आयुक्तांकडून सांगण्यात आलं होतं। त्यामुळं हा जो आहे नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे जे आहे कुणावर कारवाई करायची की नाही हा प्रश्नचिन्ह आपल्याला आपण पत्रकारांनी उपस्थित केला होता। परंतु आता सकाळपासून जे आहे हे फक्त ग्राउंड म्हणजे अर्थात फक्त पार्किंगसाठी जे आहे परमिशन पर्यावरण विभागाकडून देण्यात आलं होतं आणि वरचे पहिला आणि दुसरा हे दोन्ही मजले जे आहे अवैध असल्याचं आपल्याला आता समोर आलेलं आहे। परंतु आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतर तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करणार का आयुक्त हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण की तब्बल 7 ते 8 जण 70 ते 72 तास उलटून गेलेले आहेत। खरं तर 72 तासानंतर जे 72 तास आतमध्ये अडकलेले होते त्यांची परिस्थिती कशी असेल, त्याचबरोबर त्यांच्या परिवाराची या 72 तासामध्ये कशा प्रकारे त्यांचा दिवस गेले। पण अविनाश, एकंदरीतच ही दुर्घटना घडली, या दुर्घटनेला आता उलटून 72 तास झालेले आहेत। बिल्डरचं याबद्दल काही स्पष्टीकरण आलंय का? त्याच्यावरती काही कारवाई होण्याचे संकेत वर्तवण्यात येतात का या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती, काय माहिती आहे? आयुक्तांना आपण पूर्वी विचारलं होतं की हे अवैध आहे की वैध आहे म्हणून, तर आयुक्तांनी वैध आहे असंच सांगितलं होतं। परंतु ज्या वेळेस आपल्या हाती हे फक्त ग्राउंड लाच परमिशन दिली होती हे समोर आल्यानंतर आयुक्तांना याबाबत विचारल्यानंतर आयुक्त म्हटले हे पूर्ण कारवाई झाल्यानंतर चौकशी होईल आणि चौकशी लावल्यानंतर त्यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं आयुक्तांनी हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर जे आहे आता कारवाई करण्याचे संकेत दिलेले। परंतु अस्तित्वात खरं म्हणजे कारवाई होणार का हा मोठा प्रश्न जो आहे तो आता सध्या उपस्थित होत आहे। नक्कीच, धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।